सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे झालं. आता मी आहे इथे बैल वगैरे जाणार, त्यांचं वाट बघत आहे. बकरी वगैरे ते खातात ना गाईज, तोडी वगैरे. मला कमेंट आले होते 2-3 की मराठीमध्ये व्लॉग बनवा, तर मी म्हटलं जाऊ द्या. कोणी हिंदी बोलते, कोणी मराठी बोलते, तर म्हटलं जाऊ द्या, आपण मराठीमध्येच बनवूया मस्त. आणि मी इथे बसून होती. तिकडे बघा रस्त्याचं काम सुरू आहे. नाही, रस्त्याचं नाही, सॉरी, काय म्हणतात ते, नहरचं काम सुरू आहे. खोलीकरण बहुतेक सुरू आहे. तर सगळे तिकडे जात आहेत, ट्रॅक्टर, JCB. आणि मी इथे बसून काय म्हणतात बैल वगैरे पण बघणार आणि तुमच्याशी बोलणार पण. कसं वाटतात व्हिडिओ सांगा काहीच कमेंटमध्ये. आणि गावचं लाईफ कशी वाटते तुम्हाला गाईज? आमच्या इथे ना तिथे बघा TV आहे, पण सिग्नल नाही येत. माहीत नाही काय झालं तर. ते काय म्हणतात त्याला, कोणचं वायर असते ते ते बहुतेक लूज झालं आहे. ते जमवायचं ट्राय करते पण जमत नाही. इतकं बोर होते ना गाईज, सिरियसली खूप जास्त घरी राहायला की. तर TV नाही, काही नाही. मम्मी ओरडत आहे, माहीत नाही. मम्मीला वाटलं असेल आणखी गेली बाहेर. मी जाते डिम्पलच्या घरी, तर मम्मीला वाटते की काही काम असलं ना, तर इथून डिम्पलचं घर नाही म्हटलं तरी लांबच आहे. मग अशी पण ते काकाजी आले होते, थोडं काम होतं. इतका आवाज दिला पण ते खूप आवाज नाही येत गॅस, काय करावं. आणि घरी राहते, TV पण नाही, काही नाही. मोबाईल पण किती बघेल. आणि मोबाईलचं असं आहे की मी काय म्हणतात एक अपलोड केली व्हिडिओ यूट्यूबला, झालं संपलं 2GB वरून. मग ते काय म्हणतात 3GB वाला डाटा पॅक असते, ते पण 3 दिवस किती मारायचं बाप्पा. एक तर व्हिडिओ बघत नाही तुम्ही लोक, आणि आम्ही तर करत आहो, टाईम पण घालत आहो. बघायचं ना व्हिडिओ, डाटा पण संपते, सगळंच याचा टाईम इन्व्हेस्ट करतो, सगळं करतो, पण काय. आणि हे बघा गाडी गाईज आता बुकिंगला जाणार. हे लग्नाचे सीजन येणार ना आता, लग्न सगाई वगैरे होणार, त्याच्यासाठी. तुमच्यापैकी कोणाकोणाचे लग्न जुळलेले आहेत ते कमेंटमध्ये सांगा आणि बोलवा आम्हाला पण. आम्ही पण येऊ तुमच्या लग्नाला, रिसेप्शनला, एंगेजमेंटला. आणि तुमचं सैराचीच लाईफ बरी आहे एक म्हटलं तर. कधी बोर होईल तर मस्तपैकी कुठे फिरायला जायचं. इथं बोर झालं की जायचं आहे कुठं शेजारच्या घरी आणि आपल्या घरी, बस झालं. लई बोर होते लई. आणि चिमण्या पाखरं मस्त उडत आहेत. हे सूरज देवता आमचे. आणि इथे तनिष, हे धान्याची तनिष आहे काहीच. कुठंतरी फिरायला जावं असं वाटते, मस्त असं एकांतमध्ये. पण कुठं जावं ते पण नाही कळत काहीच. आणि बघा बाईकवाले जात आहेत. असं वाटते एकांतमध्ये कुठेतरी जावं आणि मस्त असं बसून राहावं. काय करावं काय नाही, डोक्याचं काहीच समजतच नाही. डोक्यामध्ये काय चाललं आहे काय नाही, काहीच नाही कळत. आणि मी कुठे तर बाहेर नाही जात पप्पा. आधी मी इकडे जायची ना फिरायला काहीच, तुम्हाला माहीत आहे ना. आता तर इकडे पण असं भीती सांगत आहेत की काय म्हणतात ते, बिबट्या खूप येत आहे, वाघ खूप येत आहे. बकरी वगैरे घेऊन गेला. इथेच आमच्या एरियामध्ये इंदोरा गाव आहे, तिथे एका मुलीला असं काय म्हणतात दुपारच्या टाईमलाच खाल्लं म्हणते बाबा बिबट्याने, पकडून गेलं. मम्मी त्याच्या पप्पासोबत गेली म्हणे ती मुलगी, तर तिला घेऊन गेलं म्हणे, खाल्लं म्हणे बाबा. म्हणून मी इथं नाही जात, मला भीती वाटते. आणि मागे मी गेली होती भोपेसरला अक्काच्या इथे, तर आम्ही आलो ना गाईस, तर ह्या इथे एक बांधी आहे ना, इथे काय म्हणतात रानटी डुक्कर असते ना, ते होतं गाईस. इथूनच पार झालं होतं, इथूनच. मग इथेच येते म्हणजे आमची बांधी आहे ना, तिथेच येते. तर मग सांगा किती भीती असते. मी तर बाहेरही नाही निघत पप्पा रात्रीला, खूप भीती वाटते. आणि बिबट्याचा कहर सध्या जास्तच चाललं आहे आमच्या एरियात. नागपूरमध्ये पण बघितलं ना किती होऊन राहिलं बिबट्या. आमच्या काय म्हणतात इथेच लोणारा गाव आहे जवळ, तिथे तर अस्वल आलं होतं बापरे. म्हणजे आता जादाच प्राण्यांचं प्रकरण सुरू आहे. कधी कोरोना व्हायरस येते, कधी काही येते. आता तर बिबट्याचं आलं, काय माहीत. नरेंद्र जी के टाइम में क्या क्या देखने को मिलेगा. कभी बिबटा, कभी कोरोना, कभी ये कभी वो.
यही ख़त्म नहीं होता गाइस। और मैं लाइव में आती हूँ तो आप लाइव भी ज्वाइन नहीं करते, क्यों ऐसा? लाइव में ज्वाइन हुआ कीजिए। चलो ये देखो गाइस, मेरा सरल बाबू आ गया। मेरे को बोर हो रहा था ना, अभी मेरे साथ खेलने के लिए आ गया मेरे सरल बाबू। और मेरे से ऐसे प्यार कर रहा है। देखो आ गया, ये देखो गाइस, ये देखो मेरा बाबू, सरल बाबू। आओ आओ आओ, गिर जाऊंगे। आओ इधर देखो, स्माइल करो मेरी तरफ देख के। सरल बाबू क्या ढूंढ रहे हो? नहीं मिला?